1995 मध्ये मी चीनला गेले होते. त्यावेळेला एका चीनी मुलीने तिच्या आईच्या पायांवर एक डॉक्युमेंटरी केलेली होती. कारण तिच्या चीनमध्ये जी प्रथा होती की बाईची पावलं 3 इंचाची केली जात आणि जिची पावलं 3 इंचाची आहे तिला लग्नासाठी संसार करण्यासाठी जास्त मागणी असेल. तर ती पावलं कमी करण्यासाठी म्हणजे 3 इंचाची करण्यासाठी वेगवेगळे प्रकार अवलंबिले जात असत. त्याच्यामध्ये ते मोजे तयार करणं, त्याच्यावर नक्षीकाम करणं आणि नंतर ते पायामध्ये ती मुलगी 3 वर्षाची असतापासून तिच्या पायामध्ये ते बूट घालणं हे सगळं केलं जात असे. आणि हे सगळं स्त्रिया करत असत. त्यावेळेला विधी करत असत आणि त्याच्यासाठी काही गीतं गायली जात असत, नृत्य केली जात असत. तो एक पवित्र विधी मानला जात असत. तर त्या चिनी मुलीने आपल्या आईच्या पायांवर एक फूट बाइंडिंग नावाची जी डॉक्युमेंटरी केलेली होती ती सगळ्या सभागृहाने बघितल्यानंतर एका अमेरिकन बाईने एक प्रश्न विचारला की म्हणे ही प्रथा आता कधीच बंद झालेली आहे आणि आता तू तुझ्या आईच्या पायांवर ही फिल्म करून तुला याच्यातून काय सांगायचं आहे आणि तू तर अगदी पिवळी धमक आहेस आणि इतकी लाल लाल होण्याचं कारण काय आहे? ती प्रथा बंद झालेली आहे. तर त्या मुलीने फार सुंदर उत्तर दिलं की ती म्हणाली की ज्या वेळेला बायांची पावलं बंद केली जात होती आणि तो आमच्या संस्कृतीचा भाग होता, तो आमच्या सामाजिकतेचा भाग होता आणि स्त्रियांवर झालेले जे अन्याय आहेत त्यामध्ये ज्या स्त्रियांचे बळी गेलेले आहेत त्या स्त्रियांचं हे केलेलं स्मारक आहे, हे शब्दांनी केलेलं स्मारक आहे आणि ते मला जगापुढे आणणं अतिशय महत्वाचं वाटतं की अशी प्रथा होती, अशी संस्कृती होती, याच्यामध्ये स्त्रियांचा सहभाग होता आणि गाणी गायली जात होती आणि त्याचं साहित्य प्रसिद्ध आहे. डॉक्टर सरोजिनी बाबर यांनी जे स्त्रीधन आपल्या पुढे ठेवलेलं आहे मला असं वाटतं की ते आपल्या संस्कृतीचं वेगवेगळ्या शब्दांनी केलेलं, गीतांनी केलेली अशा प्रकारची स्मारकं आहेत आणि ती स्मारकं आज आपल्यासाठी खुली झालेली आहेत. कारण तेव्हाचा काळ आपल्याला माहिती नाही आणि ही एक म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे कुळाचार असतात, वेगवेगळ्या प्रकारच्या पूजा अर्चा असतात, वेगवेगळ्या प्रकारचे सणवार सण उत्सव जे असतात आणि त्याच्यातून जी मनोगत बाईची किंवा एकूणच समाजाची जी व्यक्त होत असतात ही एक संस्कृतीची खळखळणारी नदी असते. आणि या म्हणजे आपल्या सरोजिनीबाईंनीच असं म्हटलेलं आहे की या नदीला कधी आट नसतो, आटत नाही ही नदी, ती सतत वाहती आहे आणि ती नदी वाहत वाहत आज आपल्यापर्यंत इथे आलेली आहे, ज्याच्यामध्ये आज आपण सुस्नात झालेलो आहोत. आपण जेव्हा आज रानजाई बघितला तेव्हा बघितला होता, पण आज कित्येक वर्षांनी पुन्हा बघितला तेव्हा या सगळ्या स्मृती आपल्या जागृत झालेल्या आहेत. की आज आपण जेव्हा म्हणतो की या यांत्रिक युगामध्ये या सगळ्या गोष्टी नामशेष व्हायला लागलेल्या आहेत, अशा काळामध्ये सरोजिनीबाईंनी जे धन पृष्ठभागावर आणलेलं आहे ते त्यांचं फार मोठं अशा प्रकारचं सांस्कृतिक अशा प्रकारचं योगदान आहे. त्यांना बालपणापासून म्हणजे मौखिक आणि लिखित अशा स्वरूपाचं जे साहित्य म्हणजे जे मौखिक स्वरूपाचं साहित्य होतं ते लिखित स्वरूपात आणलं, हे मोठं योगदान आहे असं मला वाटतं. महत्वाचा मुद्दा असा आहे की बालपणापासूनच त्यांच्यावर हे संस्कार झालेले आहेत. कारण वाडा संस्कृतीमध्ये त्यांची वाढ झालेली आहे, त्यांचं बालपण गेलेलं आहे. एक बालपणचा सुंदर अनुभव त्यांनी त्यांच्या प्रस्तावनेमध्ये एका पुस्तकाच्या सांगितलेला आहे की एक एकतारीवाला आला आणि या मुलीला असं वाटलं की तो काहीतरी वेगळं वाजवतोय आणि गातोय, ते आपण ऐकावं. तर घरामध्ये खूप सगळी माणसं आहेत, म्हातारी आहेत, लहान आहेत, तरुण आहेत, सगळ्या वयोगटातली माणसं आहेत आणि तो एकतारीवाला तिकडे उभा आहे आणि तो वाजवतो आहे. तर ही बाल सरोजिनी असं म्हणाली की मला ते ऐकायचंय. तर मग कोणीतरी सांगितलं की एवढं ऊन आहे कडक आणि तू कशाला तिकडे जातेस ऐकायला. तर लोकगीत जेव्हा ऐकायची असतात किंवा लोकसंगीत जेव्हा आपण ऐकत असतो तेव्हा तो ऊन आहे की पाऊस आहे की थंडी आहे, ऊन वारा पाऊस याची पर्वा केली जात नाही. आणि ती मुलगी त्यांच्या अंगणामध्ये बसली, म्हणजे अंगण हाच त्यांचा रंगमंच आहे. त्या अंगणामध्ये बसली, त्या एकतारीवाल्याकडून तिने ते गाणं ऐकलं आणि ते केवळ सांस्कृतिक स्वरूपाचं गाणं नव्हतं तर त्याच्यामध्ये अध्यात्म आहे हेही त्यांना दिसून आलेलं आहे. मला
2-3 गोष्टी मांडायच्या आहेत फक्त. त्या 3 महत्वाच्या गोष्टी आहेत त्या फक्त मी सांगते. एक म्हणजे की जेव्हा जवाहरलाल नेहरू आणि यशवंतराव चव्हाण यांच्याबरोबर त्यांची भेट झाली तेव्हा जवाहरलाल नेहरू त्यांना असं म्हणाले होते की आपल्या समाजातला सामान्यातील अतिसामान्य जो माणूस आहे हा माणूस आपल्या राष्ट्राची संपत्ती आहे, म्हणून त्यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. तर तुम्ही यशवंतराव चव्हाणांच्या मदतीने त्यांनी सांगितलं की तुम्ही हे सगळं लोकधन जे आहे ते तुम्ही गोळा करा आणि ते आपण लोकांच्या समोर आणूया. आणि त्याच्यातूनच वेगवेगळे प्रकार म्हणजे राजकारणात झालेला त्यांचा प्रवेश किंवा राजकारणात गेल्यानंतर सुद्धा त्यांनी लोकसंस्कृतीला दिलेलं प्राधान्य या सगळ्या गोष्टी पृष्ठभागावर आलेल्या आहेत. कारण ते आपलं संचित आहे हे त्यांना जाणवलेलं आहे कुठेतरी. मला 3 मुद्दे फक्त या त्यांच्या योगदानाच्या संदर्भात सांगायचे आहेत. ते म्हणजे की लोकसाहित्यामध्ये समूह जीवन असतं आणि या समूह जीवनामध्ये एकमेकांच्या संगतीने सहजीवन करायचं असतं. सहजीवन चाललेलं असतं त्यांचं की गोडधोड करायचंय तर आपण एकट्याने खायचं नाही तर सर्वांना द्यायचं. गाणं गायचंय तर मला माझा गळा गोड आहे म्हणून मी गायचं नाही, तो कसाही असू दे, पण मला अभिव्यक्त करायचं आहे काहीतरी, मला माझ्या भावना व्यक्त करायच्या आहेत. त्या व्यक्त करण्यासाठी माझा आवाज कितीही बसाडा असला तरी सुद्धा मला गायला पाहिजे आणि कोण श्रोता आहे किंवा नाही याची सुद्धा पर्वा नाही, मला गाता येते किंवा नाही याचीही पर्वा नाही. त्या कार्यक्रमामध्ये कोणी अध्यक्ष नसतो, कोणी श्रोता नसतो, आपणच ते गायचं, आपणच आपल्या भावना व्यक्त करायच्या. आणि हे जे सगळं संचित होतं ते तेव्हाच्या पासून वाहत वाहत ही नदी जी असं आपल्यापर्यंत आलेली आहे बघा की आज अगदी आपल्या हृदयाला ते भिडताना आपल्याला दिसतं आहे. त्यामुळे मूळ उद्देश जो आहे तो समूह जीवनाचा आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. दुसरा एक अतिशय महत्वाचा मुद्दा आहे आणि तो असा आहे की या सगळ्या लोकसाहित्यामधून त्यांनी स्त्री एक ऊर्जा केंद्र आहे आणि तिच्याकडे हा जो ऊर्जेचा साठा आहे तो तिला द्यावासा वाटतो, कारण ती मनाने प्रसन्न आहे, तिला हे जीवन जगायचं आहे. हे जीवन जगत असताना ती सर्वांना आपल्या सोबत घेऊन जाते आहे आणि जीवनाकडे बघण्याचा एक सकारात्मक अशा प्रकारचा दृष्टिकोन आहे तिचा. म्हणजे ती कसं त्याचं फार सुंदर वर्णन त्याने बाईंनी केलेलं आहे की त्या असं म्हणतात की त्या पहाटे सडा समार्जन करतात, रांगोळी रेखतात, फुलांच्या पायघड्या सजवतात, चंदनाचा पाठ मांडतात. बघा किती सकारात्मकता आहे. म्हणजे घरामध्ये आंबील पेज, परंतु ही जी श्रीमंती आहे विचारांची किंवा त्यांच्या प्रतिमेची ही श्रीमंती आहे. चंदनाचा पाठ मांडणारी, सूर्यनारायणाचं पूजा करणारी आणि सूर्यनारायणाला आपल्या मुलांच्या बरोबरीने चहापाणी करणारी, आंबील पेज काय असेल ते देणारी, दुधा तुपाची त्याला न्याहारी देऊ इच्छिते ती. घरात काहीच नाही पण दुधा तुपाची न्याहारी गीतातून त्यांच्याबरोबर बोलते आहे ती. चंद्रमोळी घरामध्ये राहते पण तिच्या गोठ्यामध्ये गाई म्हशी आहे. देवादिकांना तिने देव्हाऱ्यामध्ये वास्तव्य दिलेलं आहे, स्थान दिलेलं आहे. घरामध्ये एकला नवरा कमवणारा आहे पण ओळख सांगताना की माझा नवरा तालेवार आहे. म्हणजे आपली गरिबी किंवा दारिद्र्य मनाचं किंवा आर्थिक दृष्टिकोनातलं कुठचंच दारिद्र्य ती दाखवत नाही. हा जो एक सकारात्मक दृष्टिकोन ती दाखवते आणि त्यामुळे ती किती मोठी ऊर्जा केंद्र आहे हा एक आपल्याला बोध ह्या सगळ्या लोकसाहित्यावरून होऊ लागतो. तिसरा एक अतिशय महत्वाचा मुद्दा मला याच्यामध्ये दिसून आला तो असा आहे की एकदा सरोजिनीबाई एका म्हणजे त्यांचं शिक्षण झालं, म्हणजे बालपणापासून त्यांच्यावर संस्कार होतच होते. शिक्षणामुळे त्यांना अधिक एक पैस मिळाला, एक अवकाश मिळाला आणि नंतर त्यांना असं दिसून आलं की एकदा ते एका दगडावर कोणीतरी कोरीव काम करत होतं. तर त्यांनी त्या सामान्य माणसाला विचारलं की तू काय करतोस? तर म्हणे मी देवाला घडवतोय. म्हणजे देवाने आपल्याला घडवलं आणि त्या म्हणतात की मी गृहस्थ म्हणते की मी देवाला घडवतोय. म्हणजे त्यांच्याशी संवाद करण्यातून तिला किती मोठा साक्षात्कार झालेला आहे बघा. किती तिला श्रीमंती मिळालेली आहे, किती समृद्धता तिला मिळालेली आहे विचारांची. नंतर एके ठिकाणी तिला त्यांना असं दिसून आलं की एका तांदळाच्या दाण्यावर श्लोक कोरलेला होता गीतेतला आणि तो सगळा बघितला. आणि दुसरा एक कारागीर होता आणि त्या कारागिराने असं काही बारीक काम केलेलं होतं की त्यामध्ये त्याचे डोळेच गेलेले होते. तर सरोजिनीबाई पुढे असं म्हणतात की बघा असा नादिष्टपणा आवश्यक असतो. म्हणजे सगळं आयुष्य त्या एका कलेसाठी तो कसा खर्ची घालत असतो आणि त्यातून तिला जे काही मिळालं त्यामुळे ती असं म्हणजे बाई असं म्हणतात की त्याच्यामुळे आपण जास्त श्रीमंत झालो. तर तो मुद्दा जो आहे तो असा आहे की देवादिकांना या लोकांनी आपल्या घरामध्ये
आपल्या अंगणामध्ये आणलेलं आहे आणि सामान्य माणसासारखं देवांना वागायला लावलेलं आहे. आणि या पद्धतीने त्यांनी ईश्वराशी आपले संबंध जोडलेले आहेत, अनुसंधान साधलेलं आहे. म्हणजे फुलोबा आणि फुलाबाई यांची गीतं जी आहेत की आपलंच जीवन होतं, परंतु ते देवाच्या नावावर खपवलं गेलं आणि त्यामुळे आपल्यावरचा दोष नाहीसा झाला, देवाला दोषी धरलं गेलं, पण तो इकडे आल्यामुळे त्याच्यामुळे माझं संरक्षण झालेलं आहे. हा जो एक भाव आहे आणि त्यामुळे त्यांनी देवाशी कुठेतरी अनुसंधान जे बांधलेलं आहे. तर त्याच्यामध्ये त्या फुलाबाईच्या वगैरे गीतामध्ये असं दिसून येतं की सासर माहेरची तुलना मग त्याच्यामध्ये येते. त्यांच्या नाच गाण्यामध्ये शंकर पार्वती अवतरतात. गाण्यामध्ये राधाकृष्ण, शंकर पार्वती, राम सीता हे देव नाही तर ते आपले सगळे सोयरे आहेत अशा पद्धतीने तिकडे येऊ लागतात आणि मग त्या सामान्य माणसांशी, देवांशी आणि सामान्य माणसाशी सुद्धा संवाद साधू लागतात. तर हा जो एक म्हणजे आजच्या काळामध्ये की वेगवेगळ्या प्रकारची यंत्र जी आपल्या हातामध्ये, ऍप्स जी आपल्या हातामध्ये आलेली आहेत आणि त्यामुळे काय झालं की आपण आपली एकाग्रता गमावून बसलेलो आहोत. पण मला असं वाटतं की लोककलेचा, लोकसाहित्याचा हा जो अभ्यास आहे तो आपल्याला बघा की आपल्या मुळाकडे नेतो. आपल्याला आपल्या मुळाकडे म्हणजे ही माझी निजखूण आहे हे आपल्याला दाखवून देतं आणि आपल्याला आपल्या मनाची एकाग्रता करण्यासाठी की अरे माझी संस्कृती अशी होती, अरे माझ्या आजी आजोबा असे होते, असे माझे पणजोबा असे होते, हे असं वाहत वाहत माझ्यापर्यंत हे सगळं सांस्कृतिक धन आलेलं आहे आणि आज माझ्या हातामध्ये काहीच नाहीये. आपण जे ऐकतो ते खूप वेगळ्या पद्धतीने आणि खूप भ्रष्ट स्वरूपामध्ये ऐकत असतो, परंतु हे जे आणलेलं आहे हे ओरिजिनल आहे, ही माझी निजखूण आहे हे आपल्याला जाणवत राहतं आणि त्याच्यासाठी जो एक निग्रह, एक एकाग्रता आपल्या मनाशी लागते, ती एकाग्रता साधण्यासाठी आपल्याला मला वाटतं की या साहित्याचा आपल्याला फार उपयोग होतो आणि आपण स्वतः विचार करायला लागतो. तर त्यामुळे हे लोकसाहित्य म्हणजे आपला सांस्कृतिक वसा आहे आणि तो आपल्यापर्यंत चालत आलेला आहे. आपल्याला तो पुढे न्यायचा आहे. मला वाटतं की आपल्यावर ती एक फार मोठी जबाबदारी आहे आणि सरोजिनीबाईंनी आपल्याला ती एक वाट दाखवलेली आहे.